ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून नरेंद्र पाटील यांची उचलबांगडी केल्यानंतर माथाडी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईसह लगतच्या उपनगरांना अन्नधान्य पुरवणारी नवी मुंबईतील एपीएमसी ही बंद करण्यात आली आहे आणि दिवाळीच्या तोंडावर यामुळे कांदा, बटाटा, मसाला आणि दाणा हे तीनही मार्केट बंद करण्यात आलेत, तर भाजी आणि फळ मार्केट मात्र सुरू राहणार आहेत। दिवाळीच्या तोंडावर बाजार बंद केल्यानं व्यापारी आणि ग्राहकांचं मोठं नुकसान होणार आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, काय नेमकी भूमिका आहे माथाडी कामगार संघटनेची? तर नक्कीच आपण पाहिलं की 2-3 दिवसापूर्वी आहे ते नरेंद्र पाटील आहेत, त्यांचं पण अण्णासाहेब पाटील महाविकास आर्थिक मंडळावरचं अध्यक्षपद आहे ते सरकारने काढून घेतलेलं आहे। पण गेल्या 1 वर्षापासून आहे ते सरकारच्या विरोधामध्ये वारंवार भूमिका घेत असल्यामुळे अखेर सरकारने त्यांचं पद सरकारला काढावं लागलेलं आणि त्याचे पडसाद आहे ते आता उठतात। कारण नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आहे त्या मार्केटमधील कांदा, बटाटा मार्केट, मसाला मार्केट आणि दाणा मार्केट आहे ते माथाडी कामगारांनी बंद केलेलं आहे। त्या ठिकाणी जरी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडली असली तरी व्यापार मात्र सुरू करून दिलेला नाहीये, त्यामुळे आक्रमक पवित्रा आहे ते माथाडी कामगार वर्ग घेताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर दिवाळी आता तोंडावर आलेली आहे, 3-4 दिवसात दिवाळी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक वर्ग आहे तो एपीएमसी मध्ये माल खरेदी करण्यासाठी येत असतो। त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते त्या ठिकाणी गैरसोय होताना दिसते ग्राहकांची। त्याचबरोबर व्यापारी वर्गाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। कोरोना काळामध्ये व्यवसायाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने अचानक जर मार्केट बंद केलं तर त्याचा परिणाम परत एकदा व्यवसायावरती होऊ शकतो। पण आधीच कांद्याचे रेट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले होते। गेल्या काही दिवसामधून नवीन कांदा आहे ते एपीएमसी मार्केटमध्ये येतोय। आता तो नवीन कांदा भिजलेला असल्यामुळे जर तो कांदा त्याच दिवशी विकला नाही गेला तर तो मात्र गाड्यामध्ये तसाच राहिला तर तो सडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ते एक नुकसान आहे ते व्यापारी वर्गाला या ठिकाणी व्यापारी वर्गाचं आणि शेतकरी वर्गाचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। अशा प्रकारची शक्यता ती व्यापारी वर्गाने व्यक्त केली आणि या संपाविरोधावर थोडीशी नाराजी आहे ती व्यापारी वर्गामध्ये आणि ग्राहक वर्गामध्ये दिसते। निश्चितच त्यामुळे याचे परिणाम हे मोठ्या प्रमाणात दिसू शकतात, त्यामुळे प्रशासनाकडून याची काय नेमकी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।